नमस्कार, मी अनुश्री धवणे. आपण पाहत आहात गौरव प्रकाशन न्यूज. आजची ठळक बातमी. दारवा कारंजा रोड टोल नाक्याविरोधात आंदोलन, स्थानिकांचा तीव्र संताप. दारवा कारंजा मार्गावरील भांडेगाव भुलाई परिसरात सुरू करण्यात आलेल्या टोल नाक्याविरोधात आज स्थानिक नागरिक, काँग्रेस व मित्र पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. रस्त्याची अत्यंत खराब व खड्डेमय अवस्था असताना टोल वसुली सुरू केल्याने शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी व सर्वसामान्य वाहनधारकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या आंदोलनात माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल भाऊ ठाकरे, दारवा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश भाऊ नवरंगे, नगरसेवक सय्यद फारूक, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख अजय गाडगे, मनमोहन सिंग चौहान, निरंजन पाटील, खूबराम चौहान यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला. यावेळी संतोष ठाकरे, माजी सदस्य पंचायत समिती, अमोल दुधे, प्रकाश खडसे, मनोहर नवरंगे नगरसेवक, केशवरावजी खोडे, कसुदभाई नगरसेवक, गजानन केंबल, जगदीश अघम, पांडुरंग लुटे, सुरेश चतुर, निरंजन पाटील, रवी ठाकरे, शंकर येवले, कैलास कांबळे, दिनेश मैंद, राजू पाटील, किरण भाऊ देशमुख, संजय शेळके तसेच दारवा तालुका काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाकडे मागणी केली की दारवा कारंजा रोडची दुरावस्था लक्षात घेता हा टोल नाका तात्काळ बंद करण्यात यावा, अन्यथा स्थानिकांच्या वतीने आणखी तीव्र आंदोलन उभारले जाईल असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला. गौरव प्रकाशन न्यूजकरिता यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी हरिचंद चव्हाण. 2 मार्चला महाविकास आघाडीच्या तर्फे आम्ही या टोल बंद करण्याचं निवेदन प्रशासनाला दिलं होतं आणि जवळपास 8 दिवस त्याला अल्टिमेटम देऊनही प्रशासनाने यावर कोणतंही काम किंवा कोणताही टोल हा बंद केलेला नाही. त्यामुळे आजचा हा आमचा टोल बंदचा मोर्चा महाविकास आघाडीनं हाती घेतलेला आहे आणि या संदर्भात जे 2 अधिकारी थोड्या वेळापूर्वी आलेले होते त्यांनी आम्हाला समजवण्याचा प्रयत्न केला. खऱ्या अर्थाने दिग्रस, दारवा आणि कारंजा या भागातला या रोडचा हा टोल इथे स्वीकारत आहे. पण खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर दिग्रस आणि दारवा इथे 80% सिमेंट रोडचं काम झालेलं आहे आणि दारवा ते कारंजा इथे कोणतंही काम नाही. जवळपास 10 ते 15% काम झालेलं असूनही पूर्ण 100% टोल हा दारवा, कारंजा आणि यवतमाळ जाणाऱ्या लोकांकडून हे नाहक त्यांना त्रास होईल अशा पद्धतीनं टोल वसूल करण्यात येत आहे. त्यामुळे यांना त्वरित आम्ही सांगितलं की आजच्या आज हा टोल बंद व्हावा, कारण हा अन्यायकारक आहे. कारण की कारंजा ही फार मोठी बाजारपेठ आहे शेतकऱ्यांसाठी. सातत्यानं दारवा असो, आर्मी असेल किंवा यवतमाळची इथून रहदारी शेतकऱ्यांची सातत्यानं चालू असते. त्याच्यामुळे कारण नसताना जर हा टोल त्यांच्याला लागत असेल हा अन्यायकारक टोल आजच्या आज बंद होण्याकरता आम्ही हा मोर्चा स्वीकारलेला आहे. आजच्या आज आपल्या माध्यमातून एवढंच सांगेन की यानंतर जो कोणते वाहन या टोलच्या माध्यमातून येणं जाणं करेल त्यांनी कोणीही टोल देऊ नये असं आहे महाविकास आघाडीच्या माध्यमातून. ते तुम्ही करू न घेता आम्हाला माहिती आहे तशा प्रकारे होते. 1 महिना पण राहिला, 1 महिना समोर आणखी पण आजपासून आम्हाला सुविधा नाही. ज्यावेळेस सुविधा द्या तुम्ही वाढवा ना, काय आम्ही त्याबद्दल काहीच नाही. पण आज ना का बरं आम्ही 10 दिवसापूर्वी देऊ नये असं काही नाही. तुम्ही एक काम करा, तुम्ही जरा कारंजा मूर्तिजापूर जातात तुम्ही पाहिलाच आहे त्या रोडचे जरा क्वालिटी घेऊन तुम्ही तो टोल नाका जसा झाला खेरड्याला त्या पद्धतीने पैसे घेऊन सर्टिफिकेट दिले नाही आहे ना, कोणतं काम केलं. पण तुम्हाला एक सांगतो साहेब, तुम्ही कोणती पॉलिसी न करता आजपासून हा टोल नाका बंद करण्यासाठी तुम्ही हे जाऊ द्या, तुम्ही तुमचं आम्हाला काही आम्ही 10 दिवसापूर्वी 10 दिवसापूर्वी टोल बंद करण्याच्या स्पेसिफिक आम्ही विषय दिला. तुमची ऑथॉरिटी तुम्ही यायलाच नव्हता पाहिजे. तुम्ही यायला आले पाहिजे. पोलीस होते, आम्ही होतो. काय होतं दोघांचं काम होतं आमचं. टोल बंद करण्याचा अधिकार तुमचा अधिकारी म्हणून आम्ही वेळ देऊन राहिलो. आम्ही बंद करतो ना, तुम्ही नाही. तुम्ही नका करू बंद, आम्ही करतो बंद. हे काय तुम्ही बंद करायला नाही, आम्ही बंद करायला आलो. त्यांचं म्हणणं काय आहे की हे आम्हाला साहेब आपण काहीच नाही करत साहेब, पडलो नाही अंगावर. आम्ही 10 दिवसापूर्वी तुम्हाला 2 तारखेला दिलं
त्याच्यानंतर तुम्हाला अधिकार नसताना तुम्ही आले कशाला बाबा? आम्हाला तुम्हाला नाही ऐकायचं आहे ना. फॉरवर्ड केलं तर साहेब 10 दिवसाचं होतं, उत्तर द्यायला पाहिजे ना तुम्ही. आम्ही नाही करणार ना. आम्ही लोकांना पैसे देणार आहे. ते काही सरकार उद्या झालं तर सरकार काही वापस देणार नाही पैसे. लोकांना गुरगंड आहे. येणं जाणं 70-80 रुपयाला पडून राहिलं. तुमच्या डिपार्टमेंटला दिलेलं पत्र आहे. तुम्ही म्हणता तुम्ही इथं सांगता की काम कम्प्लीट झालंय त्याचं सर्टिफिकेट दिलं. तुम्ही याच लेटरमध्ये लिहिताना काम आहे असं कसं होतं? काही फिरवू नका. आम्हाला जरी काही असेल तुमचं कम्प्लिशन आम्हाला एवढं कळते की तुम्ही 80% काम तिकडे केलं आणि 20% रोजचे द्यायला लागू राहिले तुम्हाला. आता याच्यानंतर काही झालं तर आम्ही राहणार नाही. बंद पाहिजे. बंद पाहिजे. पूर्ण काम झाल्यानंतर सरळ समजणार बंद तुमच्या डिपार्टमेंटची चूक आहे. याच्यातली तुमच्या डिपार्टमेंटची 100% चूक आहे. अरे पैसे भांडेगावपर्यंत लावा असं बोलले गेले. मेजर काम दिग्रस्त झालं. अरे नाही पण शेवटी आम्ही लोकांनी कशाला द्यावा? तुमच्या 20% टोल देऊन राहिलो ना. अरे आपल्यावर अन्याय होऊन राहिला नाही. लोकांवर माणूस विसंगती आहे ना. महत्वाची गोष्ट तुम्ही 2 लोक आहे. विसंगती नाही ऐका तुम्ही तुम्हाला समोर बोलून दिलं काही ना. एक मिनिट थांबा. आणि इथं काय तुम्ही 2 संबंधित एक मिनिट थांबा ना. अधिकृत त्याच्या कागदानं बोलू आपण. तुम्ही संबंधित 2 अधिकारी आहे इथं आणि तुम्ही चर्चा करासाठी मार्ग काढासाठी याच्यावर आले. एक जण म्हणते याच्यात नाही की काम पूर्ण झालेलं आहे. तुमचा कागद सांगते ऐका नाही तुम्ही साहेब याय ना म्हटलं या कागदात तुम्ही सांगता की काम पूर्ण झालेलं आहे. नाही त्यातही दिलाय त्यांनी प्रगती पत्रावर आहे म्हणून म्हटलंय. आपणास गौरव प्रकाशनची ही बातमी कशी वाटली कमेंटमध्ये अवश्य लिहा. गौरव प्रकाशन चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.